नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी प्रकरण 18 कारागिरी स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, 2, 3 वाक्यात उत्तरे लिहा. लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची? उत्तर: लेखिका लहानपणी कुंभारवाड्यात जायची. तेथे फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार हाताच्या चपळाईने लहान मोठी मातीची भांडी तयार करीत. याची लेखिकेला गंमत वाटायची. लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची? उत्तर: लेखिकेच्या घरी मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी ही मातीची भांडी असायची. तसेच स्वयंपाकाच्या शेगड्या व चुली मातीच्याच असायच्या. याशिवाय खेळण्यासाठी बंडुकली व पूजेचे बैल, गणपती मातीचेच असायचे. लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे? उत्तर: लेखिकेचे आजी आजोबा नागपंचमीला नाग तयार करीत. तसेच बैलपोळ्याला मातीचे बैल बनवत असत. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. लेखिकेला तासनतास काय बघत राहावेसे वाटायचे? उत्तर: लेखिका शेजारच्या जिनगराने केलेला गुलाबी चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षीतला चकचक त्या शेंडीचा नारळ पाहताना तहानभूक विसरत असे. तसेच दारावरची लाकडी काड्यांची झगझगीत तोरणे व वरातीतल्या नक्षत्रमाला तासनतास बघत राहावे असे वाटायचे. जिनगराच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे? उत्तर: जिनगराचा मामा पाण्यावरच्या खेळण्यासाठी राघू, मैना अशा तयार करायचा की त्या हुबेहूब खऱ्या वाटायच्या. तसेच खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची त्यांनी केलेली शोभा भुलवणारी असायची. म्हणून जिनगराच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटलेले आहे. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कामट्यापासून काय काय बनवता येते? उत्तर: कामट्यापासून रव्या, सुपे, करड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या बनवता येतात. तसेच कामट्यापासून पेट्या, पाळणे, खुर्च्या, चटया, टेबलही बनवता येतात. चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे? विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या हे उत्तर लिहून दिलेले आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील. शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबिरंगी कापडाच्या तुकड्यापासून आजी काय काय शिवायची? उत्तर: शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबिरंगी कापडाच्या तुकड्यापासून आजी भावल्या, अंगडी टोपली, 9 खणांची जोडी, पायघोड, परकर, पांघरुणे, गोधड्या तयार करायची. तसेच छोट्या बाळासाठी नक्षीदार दुपटे व कुंची शिवायची. माहेरवाशिणीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा? उत्तर: लेखिकेची आजी माहेरवाशिणीची कुंची फार सुबक व सुरेख शिवायची. ती माहेरवाशीण ती कुंची घालून सासरी गेली की त्या कुंचीचे गुणगान कौतुक व्हायचे. त्यामुळे माहेरवाशिणीचा रुबाब सासरी वाढायचा. प्रश्न क्रमांक 2, कोणाला व का म्हटले आहे ते लिहा. 1. निर्मितीचा धनी. उत्तर: कुंभाराला निर्मितीचा धनी म्हटले आहे, कारण फिरणाऱ्या चाकावर मातीच्या गोळ्यापासून निरनिराळी लहान मोठी मातीची भांडी तो तयार करतो. 2. भुईफुले. उत्तर: अंगणात काढलेल्या शिरगोळ्यांच्या पिठाच्या टिपक्यांच्या रांगोळीला भुईफुले म्हटले आहे, कारण ही जमिनीवर फुललेली फुले इतकी जिवंत वाटायची की पाहणाऱ्या गावकऱ्यांना हेवा वाटायचा. प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दसमूहाचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. तहानभूक हरपणे. तहानभूक विसरणे, तल्लीन होणे. वाक्य: आकाशातील इंद्रधनुष्य पाहून राधाची तहानभूक हरपली. 2. वाहवा मांडणे, स्तुती करणे. वाक्य: परीक्षेत पहिला क्रमांक आल्याने गुरुजींनी रमेशची वाहवा मांडली. 3. तोंडावर हसू फुटणे, पटकन हसू येणे. वाक्य: विदूषकाने प्रवेश करता सर्व मुलांच्या तोंडावर हसू फुटले. 4. एटी मिरवणे, रुबाब करणे. वाक्य: सकाळ सकाळ राधा नवीन कपडे घालून एटी मिरवत होती. 5. हेवा करणे, मत्सर वाटणे. वाक्य: रीनाचे सुंदर अक्षर पाहून सीमाला जरासा हेवा वाटायचा. 6. तोंडात बोट घालणे, नवल वाटणे. वाक्य: दुसरीतल्या राजूला संगणक सीतापीने हाताळताना पाहून पाहुण्यांनी तोंडात बोटे घातली. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.